एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही तुम्हा सर्वांचं परत एकदा माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि आजच्या व्लॉगमध्ये ना सुरुवातीलाच मी तुम्हाला असे 2 कोऑर्ड सेट मागवणार आहे जे तुम्हाला खूप खूप आवडतील. म्हणजे आज दिवसाच्या सुरुवातीलाच मला ते रिसीव झालेत. आणि कालचा दिवस माझा कसा गेला हे तुम्ही पाहिलंच आहे. मागे डेकोरेशन थोडंफार वगैरे मला करायचं होतं. तर कोपऱ्याच्या ज्या कुंड्या आहेत त्या पण मी थोड्या चेंज केल्या. आधी जरा वेगळ्या होत्या, आता या नवीन काल आणल्या त्या तिथे ठेवल्या. आणि हे जे सोडले हँगिंगचं जे आहे ना, तर ॲक्च्युली ते मला आवडलं नव्हतं. ते मागे बॅकग्राऊंडला मी थोड्याशा फ्रेम्स वगैरे लावल्या होत्या ना, ते जरा ओव्हरच वाटत होतं. त्यामुळे मग ते मी काढूनच टाकलं. आणि कालच्या दिवसामध्ये जी पण गोष्ट करत होते ना, एकही गोष्ट मला पटत नव्हती. असो, चला आता कालचा दिवस तर माझा गेला आणि ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच आहे. माझं कालचं जे महाभारत घडलेलं होतं ते सगळं तुम्ही पाहिलंच आहे. आणि आज दिवसाच्या सुरुवातीला माझे 2 कोऑर्ड सेट मला रिसीव झाले आणि ते एकदम स्वस्तात मस्त मला भेटलेले आहे. एकदम रिजनेबल प्राईजमध्ये तुम्हाला दाखवते. तर हे आहेत ते 2 सेट्स. चला, तर त्या 2 पैकी हा पहिला ड्रेस जो मला खूप आवडला होता, जेव्हा मी पाहिला फर्स्ट टाइम तेव्हा मला खूप जास्त आवडला होता. आणि ह्याची प्राईस खरं सांगू ना, फक्त आणि फक्त 360 रुपयाचा ड्रेस आहे. आणि याचं कापड जे आहे ना, फॅब्रिक त्याचं ते प्युअर कॉटन आहे. आणि असा याचा गळा आहे, इथे बटन्स आहेत आणि पूर्ण ड्रेस असा आहे. आणि याची प्लाझो पॅन्ट आहे ॲक्च्युली. आणि कपडा एवढा सुंदर आला आहे. आणि याच्यावरचं जे डिझाईन आहे ना, तर ते तुमच्या समोरच आहे. तुम्हाला जर घ्यायचं जर असेल ना, तर लवकर जा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक तर मी तुम्हाला देणारच आहे. तुम्ही तिथे जाऊन हा ड्रेस बाय करू शकता. आणि हा ड्रेस तुम्ही घेतलाच पाहिजे. म्हणजे जर तुम्ही गृहिणी असाल, तुम्हाला घरी यूज करण्यासाठी हा ड्रेस एकदम कम्फर्टेबल आहे. खूप 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 सुंदर आहे. म्हणजे मला तरी फार आवडला. एकदा पूर्ण लुक तुम्ही बघा. हा आहे दुसरा ड्रेस. याचा जो गळा आहे ना, तर तो व्ही शेपमध्ये आहे. आणि याच्यावरती व्हाईट कलरचं एम्ब्रॉयडरी वर्क आहे. तसंच वर्क इथे स्लीव्ज वर्क पण आहे. आणि याची पॅन्ट पण प्लाझो आहे. फायनल लुक ड्रेसचा हा असा काही आहे. आणि मी खरं सांगते, मला डेली यूजसाठीच कपडे जे आहेत तर ते घ्यायचे होते. कारण दिवाळीसाठी पण मी भरपूर सारे साडी पण घेतली, ड्रेस पण घेतले, पण काही ऑफलाईन घेतले आणि ऑनलाईन 4-5 मागवले. त्यातले आज 2 रिसीव झाले मला. आणि मी जेव्हा कधी ऑनलाईन घेते ना, तर तेव्हा मला असं वाटतं की मी जेव्हा खूप महागाचे घेते ना, तर तेव्हा मला तशी क्वालिटी भेटत नाही. पण जेव्हा कधी मी 300, 400 किंवा मग जास्तीत जास्त 600चे घेते ना, तर तेव्हा ते त्या प्राईसनुसार म्हणजे जसे आपण विचार करतो ना, त्या टाईपमध्ये येतात. मग कपडा थोडाफार हलका जरी असला ना, तर त्या रेंजमध्ये ते तसा कपडा ठीक आहे असं मला तरी वाटतं. पण खरं सांगते, हा ड्रेस आहे फक्त 310 रुपयाचा. आता हा पण ड्रेस तुम्हाला घ्यायचा असेल ना, तर डिस्क्रिप्शनमध्ये जा. तिथे त्याची याची लिंक जी आहे तर ती मी देतेच. किंवा मग मला तुम्ही कमेंट करा डीएममध्ये, तुम्हाला याची लिंक मात्र भेटून जाईल. खूप 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 सुंदर ड्रेस आहे. आणि घरी यूज करण्यासाठी एकदम कम्फर्टेबल असा ड्रेस आहे. याच्यामध्ये भरपूर सारे कलर्स पण अवेलेबल आहे. आणि जर तुम्ही सध्या जर घेतला ना, तर तुम्हाला याच्यावरती 25% डिस्काउंटसुद्धा भेटेल. सो जा लवकर आणि घ्या. खूप सुंदर सुंदर ड्रेस आहेत. आणि हे दोन्ही ड्रेस जे आहेत ना, तर ते मला फार आवडले. आणि घेते वेळेस मी खूप जास्त विचार केला होता, घेऊ का नको, 300चेच आहेत, मग त्याच्यामध्ये छान येईल का. पण खरं सांगते, सगळं आता तुमच्यासमोर आहे. एवढा सुंदर कपडा आलेला आहे. अजून तुम्ही जवळून पण पाहू शकता. एकदम थोडा जाडसर, एकदम कॉटन टाईपमध्ये. याचा प्युअर कॉटन तर नाही आहे. जो पहिलेवाला होता ना, तो वाला, तर त्याचा एकदम प्युअर कॉटन आहे. खूप सुंदर कपडा आहे. आणि लवकर तर खराब होणारच नाही. आणि आजच्या काळामध्ये एवढ्या किमतीमध्ये काय येतं, तर हे ड्रेस जे आहेत तर ते येऊ शकतात. पण याच्या व्यतिरिक्त काहीच येऊ शकत नाही. जर तुम्ही मार्केटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हा ड्रेस कमीत कमी 700 रुपयाला भेटेल. सो प्लीज हरी अप. याच्यामध्ये खूप कमी स्टॉक आहे. हा जो मी आता घेतला आहे ना, तर याच्यामध्ये खूप कमी स्टॉक आहे. सध्या तो तरी तुम्हाला अवेलेबल होईल. घ्यायचा असेल ना, तर लवकर जा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि लगेच बाय करून टाका. कितीही शॉपिंग करा, आपल्याला ती कमीच पडते. आपल्या बायकांचं असंच असतं. डेकोरेशनचं आणा, हे आणा, ते आणा, ड्रेस आणा, कितीही शॉपिंग करा, ती कमीच आहे. पण आता खरं सांगते, माझी एवढी शॉपिंग झाली आहे ना, तर आता माझी लिमिट क्रॉस झाली. मी जवळपास 7-8 महिने तर मी आता काहीच घेणार नाही. जे काही आहे ना, आता तेच सगळं यूज करणार. आणि खराब झालं तरीही चालेल. मग त्यानंतर बघू 1 वर्षानंतर, किंवा मग ॲटलिस्ट बड्डेनंतर पाहूयात घ्यायचं किंवा नाही, ते नंतर ठरवूयात. पण सध्या तरी 6 महिने मी काहीच शॉपिंग करणार नाही. आणि तुम्हाला शॉपिंगचा ब्लॉग तर खरंच दिसणार
आहे आणि जर दिसला ना तर तुम्ही पण मला कमेंट करून बोलू शकता, एवढा अधिकार मी तुम्हाला देते. बरं चला, आता शॉपिंग वगैरे झाली, सकाळचे 2 ड्रेस पण माझे रिसीव झाले आणि आता मला दुपारी ना किचनचं सगळं काम करून, म्हणजे जास्त काम वगैरे तर नव्हतं, पण किचन ओटा एकदा क्लीन झाला म्हणजे मग टेन्शन नसतं. कारण आपल्या किचनमध्ये सारखं सारखं येणं होतं आणि माझं असं आहे की जर मी किचनमध्ये सारखी सारखी आले आणि मला किचन ओट्यावर जर पसारा जास्त वगैरे दिसला की मग माझी चिडचिड व्हायला लागते आणि खरं जास्त चिडचिड माझी मुलांपेक्षा जास्त तर या घरातल्या पसाऱ्यामुळेच होते. त्यामुळे मग किचनवरचं जेवढं काही होतं तेवढं सगळं क्लीन केलं आणि आता मला जायचं होतं साडी आणण्यासाठी. आणि आता ही माझी अगदी अगदी म्हणजे एकदम लिमिट क्रॉस असलेली शेवटची शॉपिंग आहे ती, म्हणजे साडी. मला साडी आणायची. काही झालं तरी दरवर्षी मी दिवाळीला साडी घेते. वर्षभरात मग मी कधीच साडी घेत नाही, किंवा मग झाली तर मग एखादी होतही असेल, पण शक्यतो मी फक्त आणि फक्त दिवाळीलाच साडी घेत असते. तसा साडीचा जास्त काही यूजही होत नाही, पण दिवाळीला मग घेत असते, कारण एखादी साडी वर्षातून मग ठीक आहे आणि एकच साडी घ्यायची, पण मग ती छान घ्यायची, मग किंवा मग ती कधीही यूज होईल अशी साडी घ्यायची. आणि आता मला जायचं होतं साडी आणण्यासाठीच. आणि मी जेव्हा साडी आणायला गेले तेव्हा मी शूट वगैरे तर केलं नाही, पण मग छान अशी साडी आणली आणि तुम्हाला दिवाळीच्या दिवशी ती दिसेलच. आता तर मी काही तुम्हाला दाखवणार नाही, थोडंसं काहीतरी रिव्हील करूयात नंतर, त्यामुळे मग नंतरच तुम्हाला ती दाखवते. आणि त्यानंतर मग मी आले होते गॅलरीमध्ये, आणि गॅलरीमध्ये आलं म्हणजे पिल्लूचं सगळं लक्ष जे असतं ना तर ते फक्त आणि फक्त झाडांवर असलेल्या फुलांवरच असतं. आणि हे फूल जे तुम्हाला दिसतंय ना, जेव्हापासून हे प्लांट हँग केलं आहे ना हवेल, तेव्हापासून याला पहिल्यांदाच फूल आले, त्यामुळे याचा तर आनंद काही जरा वेगळाच आहे. आणि मला असं वाटतं की याचे पान जे आहेत ना तर ते जरा मोठेच आहेत, त्यामुळे मग ते तिथून काढावं आणि दुसरीकडे याला शिफ्ट करावं. आणि याच्यामध्ये ना एक छोटंसं नाजूक, म्हणजे नाजूक पानं किंवा मग नाजूक फुलं असलेलं, याचा ॲक्च्युली फूल तर नाजूकच आहे, पण त्याचे पानं जे आहेत तर ते थोडेसे लांब लांब आहेत, म्हणजे भरगतचं असं काहीतरी असावं जेणेकरून ते छान दिसेल. आता माझी बाकीची कामं तर झाली होती, म्हणलं चला आता संध्याकाळची दिवाबत्तीची तर तयारी करूयात, कारण दिवाळी आहे, पणत्या वगैरे लावायच्या होत्या. यावर्षी मी थोड्याफारच पणत्या आणल्या होत्या नवीन देवांना वगैरे लावण्यासाठी, आणि मागच्या वर्षीच्या ज्या पणत्या होत्या जवळपास 2-2.5 डझन पणत्या होत्या माझ्याकडे, आणि थोडंफार डेकोरेशनचं सामान पण होतं. ते मागच्या वर्षीच मी असंच बॉक्स पॅक केलं होतं, आणि आणि 1 वर्ष झालं असेल, जशाला तसं आहे अजून, तुम्हाला दिसते तसं नवीन करकरीत सगळं काही व्यवस्थित राहिलेलं आहे. आणि आता याचाच मी रियूज करणार आहे. मागच्या वर्षी छान पॅक केलं, त्यामुळे मग ते यावर्षी पण मला रियूज झाला. आणि अशा गोष्टी ज्या असतात तर त्या सारखं सारखं आणणं होत नाही. आणि आता मी सगळा पसारा तर काढला, पण पाहिला आता ह्या माझ्या पिल्ल्याने आता याने पाहिला, म्हणजे आता मला प्रश्न पडला की मी दिवे लावू का नको, कारण याने मी जर दिवा लावला आणि त्याने जर मग हात लावला तर मग त्याच्यापेक्षा जास्त त्रास तर मलाच होणार आहे, कारण मग त्याला जर चटका बसला तर, आणि घरातून जी बोलणे वेगळे मिळतील ती मात्र वेगळीच. त्यामुळे मी ठरवले की आता मी हे दिवे जे आहेत तर ते लावणार नाही, फक्त देवाला आणि तुळशीजवळ जे आहेत तुपाचा दिवा लावेल, आणि ते पण अशा जागी ठेवेल की मग त्याचा तिथे हात नको पुरायला, असं काहीतरी आयडिया करून जे आहेत तर ते दिवे लावले. आणि बाहेर पण त्या वगैरे जिथे पिल्लूचा हात जाईल पायऱ्यांवर वगैरे मला लावायची होती तिथे मी हे पाण्याचे लावले, म्हणजे हे मी ऑप्शनल ठेवलं होतं. जेव्हा मी आत्ता दिवाळीची शॉपिंग केली तेव्हा त्याच्यामध्ये हे 1 डझन दिवे जे आहेत तर ते आणले, आणि पाहून असं वाटणार पण नाही की ते पाण्यावरचे दिवे आहेत. आणि सगळीकडे दिवे वगैरे लावून छान असं घर सजवून घेतलं. संध्याकाळची वेळी मी जेवणामध्ये आज बनवणार आहे व्हेज पुलाव, आणि जे आमच्या दुकानातले कामगार आहेत ना तर त्यांना मी बनवलेला व्हेज पुलाव जो आहे ना तर तो खूप आवडतो. आणि आज दिवाळीचा पहिला दिवस आहे, दुकानमध्ये एवढी भरपूर गर्दी आहे. आणि खरं एक गोष्ट सांगू ना तर दरवर्षी दिवाळीला घरी फक्त मी एकटीच असते, बाकी घरी कोणीच नसतं. लक्ष्मीपूजन असेल, वसुबारस असेल, धनत्रयोदशी असेल, सगळं काही घरी मी एकट्यानेच करते. पूजा वगैरे सुद्धा मी सगळं एकटीच करते. जेव्हा दुकान बंद होतं रात्री 10-10:30ला तेव्हा सगळे घरी येतात, हळदी कुंकू वाहतात, पूजा पडतात, आणि दॅट्स इट. बाकी सगळं जे काय आहे तर ते मला एकटीलाच करावं लागतं. असो चला, तुमच्याकडे जर एखादा बिझनेस असेल दिवाळी रिलेटेड, फटाके अगर म्हणजे पणत्या वगैरे जर काही असेल, आकाशकंदील, तर या गोष्टीशी तुम्ही रिलेट करत असाल की घरात जी गृहिणी असते तर तिला घरचंच सगळं बघावं लागतं. माझ्यासोबत पण दर दिवाळीला असंच काही होतं. आणि माहेरी जाण्याचं तर काही विचारूच नका, कारण इथेच एवढी गडबड असते की मी जाण्याचा विचारही करू शकत नाही. असो चला, आता दुकानातल्या कामगारांसाठी मला बनवायचा होता व्हेज पुलाव, कारण दुकानात एवढी गर्दी असल्यामुळे तेही घरी जाऊ शकत नव्हते. त्यामुळे मग म्हणलं पप्पा ठीक आहे चला, आज सगळ्यांना व्हेज पुलाव जे आहे तर ते बनवते. आणि घरामध्ये जास्त काही भाज्या ज्या आहेत तर त्या अवेलेबल तर नव्हत्या, पण जेवढं काही होतं ते सगळं मटेरियल टाकून व्हेज पुलाव बनवला. आणि मला वाटतं सगळ्या भाज्या वगैरे टाकण्यापेक्षा ना जी फोडणी असते ना, आपण जी तेलामध्ये जी खमंग फोडणी देतो ना भाताला, तर ती छान बसली पाहिजे. तेल एकदम अगदी कडक झालं की त्याच्यामध्ये जिरे टाकायचे, मोहरीचा यूज करायचा नाही, त्यानंतर हिंग टाकायचा, कढीपत्ता टाकायचा, आणि आलं लसूण खोबरं जे आहे तर ते खलबत्त्यामध्ये ठेचून टाकायचं, मिक्सरमध्ये बारीक करून टाकायचं नाही. जे तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटून टाकताना
त्याची टेस्ट जी आहे ना तर ती खरंच वेगळी काही लागते. आणि जे सोयाबीन असतं ना तर ते सोयाबीन आधी भाजून घ्यायचं, त्यानंतर गरम पाण्यामध्ये 10 मिनिटासाठी ठेवायचं. त्यानंतर त्याच्यातलं जे पाणी आहे तर ते रिलीज करायचं आणि आपण कांदा टोमॅटो सगळं काही जे तेलामध्ये फ्राय करून घेतो तेव्हा ते सोयाबीन जे आहे तर ते तेलामध्ये परत एकदा छान फ्राय करून घ्यायचं. आणि सगळे मसाले सोयाबीन वगैरे छान फ्राय झालं की मग जे काही आपल्याला त्यामध्ये मसाले टाकायचे असेल, तसं तर व्हेज पुलावमध्ये ना मी जो आपला घरचा काळा मसाला असतो तो एक टाकते, व्हेज बिर्याणीचा जो मसाला असतो तो एक टाकते आणि खडे मसाले तर जास्त यूज करत नाही, पण जे तेजपत्ता असतो ना तर ते टाकते. कारण बाकी सगळे मसाले जे असतात तर ते आपण गरम मसाला जो आपण घरी बनवलेला मसाला असतो त्यामध्ये सगळे आलेले असतात, त्यामुळे त्याचा फ्लेवर त्यामध्ये उतरतोच. फक्त तेजपत्ता आणि जी काळी विलायची असते ना तर त्याचा यूज मी इथे करते. बाकी विशेष म्हटलं तर कोणताच मसाला जे आहे तर ते यूज करत नाही. आणि व्हेज पुलाव जरी बनवला ना तर त्याच्यामध्ये जे तांदूळ असतात तर ते 10 ते 15 मिनिट आधीच पाण्यामध्ये भिजवते आणि त्याच्यामध्ये अगदी थोडीशी अर्धी मूठ अशी तुरीची डाळ म्हणा किंवा मग मुगाची डाळ, म्हणजे मस्त म्हणजे कंपल्सरी मी ती डाळ जी आहे तर ती पाण्यामध्ये जेव्हा आपण तांदूळ भिजवतो त्यामध्ये टाकते आणि सोबतच थोडेसे शेंगदाणे पण आहे थोडेसे भिजू देते आणि त्यानंतर ते तांदूळ जे आहे तर त्याचा यूज करत असते. असं चला आता मी भात तर फोडणीला लावला आहे, तर म्हटलं आता माझ्याकडे अजून जरासा वेळ आहे आणि घरही सजवायचं बाकी आहे, तर म्हटलं चला आता घर सजवूयात. आणि हे जे दिसतंय ना तर मला कधी म्हणजे जेव्हा मी लावत होते तेव्हा मला असं वाटलं की हे जरा एक ओव्हर एक्स्ट्राच वाटत आहे, पण ठीक आहे चला दिवाळीचा पण आपल्याला थोडासा फील आला पाहिजे, त्यामुळे घर अशी छान सजवली. आणि ह्या माळा पण ज्या तुम्हाला दिसताय ना त्या पण ॲक्च्युली मागच्या वर्षीच्याच आहेत, त्या पण छान अशा व्यवस्थित बॉक्स पहिले कॅरी बॅगमध्ये टाकल्या, कॅरी बॅग बॉक्समध्ये टाकल्या आणि तसेच बॉक्स एकदम चिकट टेपनी चिटकवून त्यावरती दिवाळी रिलेटेड सामान असं लिहून वरती एका साईडला ठेवून दिलं होतं. तो बॉक्स तसाच उतरवला आणि घर परत एकदा सजवायला त्याच वस्तूंचा यूज केला. आणि पाहून तुम्हाला वाटणारही नाही की ते मागच्या वर्षीचे आहेत, नवीन करकरीत सगळं काही आहे. आणि जर आपण व्यवस्थित ठेवलं ना तर व्यवस्थित राहतं. घर तर सजवून झालंय माझं आणि घराचा फायनल लुक जो आहे तर तो असा काही आहे. माझं घर कसं दिसतंय ना मला नक्की कमेंट करून सांगा आणि आय होप तुमचंही घर असं छान सजलं असेल. आता जस्ट घरात सगळ्या माळा वगैरे मी लावल्या आणि अजून 5 मिनिट सुद्धा नाही झाले पिल्लूनी ती माळ जी आहे तर ती ओढून तोडून टाकली. आता तिथे मी दुसरी लावली, माहिती नाही आता या सगळ्या माळा किती वेळ राहतील किंवा मग किती दिवस राहतील. मला तर वाटते सकाळपर्यंत सगळ्या काही निघून जातील. आणि आज आमची भरपूर शॉपिंग पण झाली. फायनली आज शेवटचा दिवस आमची शॉपिंग झाली, घर क्लिनिंग झालं आणि आता फायनली दिवाळीसाठी आमचं घरही सजले. आणि तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा इन ॲडव्हान्स. आणि आता आमचं पिल्लू दोघं पण आलेले आहेत झोपीला, कारण दुपारची झोप दोघांची झाली नाही. आम्ही बाहेर गेलो होतो मला साडी वगैरे आणण्यासाठी. काय झोपायचंय का श्री? हाय बोल ना. हाय हाय हाय. श्री टीव्हीवर सॉन्ग कोणतं लावायचंय? कोणतं लावायचं सांग, सॉन्ग सांग पहिले. शिकी शिकी बोल ना. तिशी 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 तिशी